हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आरव क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल। थंबनेलमध्ये आपण पाहत आहात छत्रपती शिवाजी महाराज। हां मैत्रिणींनो, हे कोणतं स्केच नाही आहे, हे एक रेडी रंगोळी तयार केलेली आहे, जे की OHP शीटवरती आपण तयार करतो। तर मैत्रिणींनो, प्रथम आपण महाराजांचा एक प्रिंट केलेला फोटो म्हणजेच इमेज एक पेपरवरती ठेवलेली आहे। त्यानंतर आपण त्याच्यावरती OHP शीट ठेवलेली आहे। OHP शीट ठेवल्यानंतर आपण मार्करच्या सहाय्याने त्याला प्रॉपर अशी बॉर्डर काढून घेत आहोत, कारण बॉर्डर जर असेल तर आपली फिनिशिंग व्यवस्थित येते। तर तुम्ही पाहतच आहात कशा प्रकारे मी करत आहे। त्यामध्ये जसं तुम्ही बॉर्डर पाहत तसंच तुम्ही घरच्या घरी देखील अशी रेडी रांगोळी तयार करू शकता। हे ट्युटोरियल पूर्ण पहा। हे ट्युटोरियल पाहिल्यानंतर तुम्ही घरच्या घरी सहजरित्या अशी रेडी रांगोळी म्हणजेच रेडी टू यूज रांगोळी तयार करू शकता। तर पहा मैत्रिणींनो, छोट्या छोट्या गोष्टीवरती आपण असं लक्ष द्यायला पाहिजे, जसं की आपली फिनिशिंग अशी प्रॉपर आली पाहिजे। तर तुम्ही पाहतच आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यातील माळ जी आहे ते आपण छोटे छोटे डॉट्सने म्हणजेच मार्करच्या सहाय्याने बनवत आहोत। मैत्रिणींनो, तुम्हाला अशीच रांगोळी तयार करायची असेल, तुम्हाला असेच नवनवीन ट्युटोरियल पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या पुढचे देखील ट्युटोरियल्स पाहता येतील। बघा मैत्रिणींनो, असं पूर्ण लक्ष देऊन तुम्ही हे मार्करने ड्रॉइंग केली पाहिजे, जेणेकरून आपली रांगोळी रेडी झाल्यानंतर आपल्याला फिनिशिंग म्हणजे आपण जे ॲक्रेलिक कलरने शेड्स देतो ते प्रॉपर देता आले पाहिजेत। अशी सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची रेडी टू यूज रांगोळी आपण तयार करत आहोत। तर जवळजवळ आपली स्केच पूर्ण होत आलेला आहे। तुम्ही पाहू शकता महाराजांच्या खांद्यावरती सुंदर असा एक ब्रॉच आपण तयार केलेला आहे। त्यानंतर ग्लूच्या साहाय्याने म्हणजे आपण जो पहिला शेड देतो ग्लूचा रंगोळी टाकण्यासाठी, तर आपण त्यामध्ये कोणतंही पाणी मिक्स करत नाही। डायरेक्ट आपण जो ग्लू आहे फेविकॉल MR तो यूज करत आहोत। त्यानंतर पहा मैत्रिणींनो, प्रॉपर असं आपल्याला ग्लू लावायचा आहे, जेणेकरून रांगोळी आपली प्रॉपर अशी बसली पाहिजे। ही रांगोळी आपण काढत असताना बॉर्डर्सवर लक्ष देणं भरपूर गरजेचं असतं। त्यानंतर तुम्ही पाहत आहात प्रॉपर अशी रांगोळी बसण्यासाठी आपण प्रॉपर असा ग्लू लावला पाहिजे, जेणेकरून आपण जेव्हा रांगोळीला दुसऱ्या एका पेपरने प्रेस करणार तेव्हा प्रॉपर अशी रांगोळी त्यावरती बसली पाहिजे। बघा मैत्रिणींनो, प्रॉपर असा ग्लू लागलेला आहे। थोडंफार इकडे तिकडे होतं। त्यानंतर आपण टोपीसाठी म्हणजे महाराजांच्या येलो कलरची रांगोळी यूज करत आहात, कारण आपल्याला त्यानंतर त्यावर शेडिंग करायचे आहे। शेडिंग करण्यासाठी आपण ॲक्रेलिक कलर्स यूज करतो। तर तुम्ही पूर्णपणे पहा ही कशी रांगोळी तयार, आणि कंटिन्यू राहा, कंटिन्यू व्हिडिओ बघा, मग तुम्हाला कळेल की ही रेडी रांगोळी आपण कशी तयार करत आहोत। येणाऱ्या 19 फेब्रुवारीला महाराजांची जयंती आहे, त्यासाठी तुम्ही ही रांगोळी यूज करू शकता। त्यानंतर पहा मैत्रिणींनो, आपल्या पूर्ण रांगोळीवरती रांगोळीचे कलर्स टाकून रेडी आहेत। आपण या रांगोळीला डबल शेड दिलेला आहे, या शीटवरती डबल शेड मारलेला आहे। जसं की रांगोळीचा अजून एक लेअर आपल्याला द्यावाच लागतो, का तर ती रांगोळी प्रॉपर। त्यानंतर आपण आता ॲक्रेलिक कलर्सने शेडिंग करून घेणार आहोत, का तर आपली ही इमेज जी आहे ती व्यवस्थित दिसली पाहिजे, प्रॉपर अशी त्याला फिनिशिंग आली पाहिजे। आपण पाहत आहात तर मैत्रिणी, आपण पाहत आहात की मी कशा प्रकारे बॉर्डर देत आहे। त्यानंतर आपण बॉर्डर झाल्यानंतर शेडिंग प्रॉपर केली पाहिजे, जेणेकरून आपला जो लुक आहे महाराजांचा तो असा प्रॉपर आला पाहिजे। पहा मैत्रिणींनो, शेडिंग केल्यानंतर आपली महाराजांची इमेज जी आहे म्हणजेच फोटो जो आहे असा वाटतच नाही आहे की जसं की हे आपण रेडी रंगोळीमध्ये यूज केलेलं आहे। तर मैत्रिणी, तुम्हाला जर शिकायचंच आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।